बालकांसाठी कृष्णकथा. कथा पहिली. कृष्णाच्या बाललीला. बाळकृष्ण मोठा खेळकर होता. तो आणि बलराम मिळून इतक्या गमती जमती करीत की त्या सारख्या पाहतच राहावेसे वाटे. त्यांच्या बाललीलांना मोहित होऊन गोकुळातले सारे गोप आणि गोपी त्यांच्या अवतीभवती फिरत असत. एके दिवशी यशोदा कान्हाला मांडीवर घेऊन दूध पाजत होती. दूध पिऊन झाल्यावर तिने त्याचा चेहरा कुरवाळला आणि डोळ्यावर आलेले कुरळे केस बाजूस सारून त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले. बाळाने जांभई दिली. त्याबरोबर त्याच्या उघडलेल्या तोंडात तिला सप्तभूखंड, सप्तपाताळ, सप्तसागर, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सर्व 33 कोटी देव, सर्व चराचर सृष्टी, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, तारका यांचे दर्शन झाले. अकस्मात हे दिसल्यामुळे तिचे शरीर थरथर कापू लागले. पुढे तिने कृष्ण आणि बलराम, कंस व चाणूर यांना त्यांच्या सिंहासनावर चढून मारत आहेत असेही दृश्य पाहिले. आता पुन्हा सगळे पाहिल्यासारखे झाले. कृष्ण पुन्हा तिच्या पदराआड लपला. तिच्या मनातील भीती निघून गेली. कृष्णाच्या खोड्या चालूच राहिल्या. कृष्ण रांगत यशोदेच्या मागे मागे फिरू लागला. लोण्यानं सगळं अंग माखून घेऊ लागला. कधी दयाचं मडकं हाती लागलं की डोक्यावर ओतून घेऊ लागला. त्याला स्वच्छ करता करता बिचारीची दमछाक होऊ लागली. आता तो चालू लागला. गोपी एक पाय नाचव रे गोविंदा असं म्हणत त्याच्या भोवती फेर धरू लागल्या. बलराम आणि कृष्ण खोड्या करीत बाहेर हिंडू लागले. गोपींना त्रास देऊ लागले. गवळणीकडून कृष्णाच्या तक्रारी यशोदेकडे येऊ लागल्या. बाई यशोदे, शर्थ झाली ग. या तुझ्या कान्यापुढे. हा आमची वासरे सोडतो, दही दूध लोणी चोरतो, स्वतः खातो, गोपाळांना देतो आणि भरीसभर म्हणून माकडांनाही खायला घालतो. आमची मडकी फोडतो. काहीतरी कर बाई याचं आता. यशोदा रागाने कृष्णाकडे पाही. एकदा तर त्याने माती खाल्ली असं ओरडत श्रीदामा आला. यशोदेने तरातरा आत जाऊन कानाला ओढत बाहेर आणले. लबाडा, माती खातोस? घरात खायला प्यायला काही कमी आहे? कुठून आठवली असली अवलक्षणा? तोंडातली माती गपकन गिळून टाकत कृष्ण सवंगड्यावर रागवला. काय रे, मातेला खोटं सांगता? मी कधी खाल्ली माती? माते बघ ना, मी लोणी खाल्लं तर तुला सांगतात यानं चोरून लोणी खाल्लं. आता म्हणतात यानं माती खाल्ली. खोटारडे आहे ते सगळे. यशोदा त्याच्या दंडाला धरून म्हणाली, नाही ना खाल्लीस माती? मग तोंड उघड तुझं. चल उघड तोंड पटकन. श्रीकृष्णानं तोंड उघडलं आणि काय आश्चर्य! त्याच्या उघडलेल्या मुखात यशोदेला सगळं ब्रह्मांड दिसू लागलं. पृथ्वी, समुद्र, नद्या, पर्वत, दशदिशा, सगळी चराचर सृष्टी, ग्रह, नक्षत्र, तारांगण सगळं दिसू लागलं. ती समजून चुकली की आपला पुत्र त्या जगदीशाचा अवतार आहे. ती त्या नारायणाला शरण गेली. इतक्यात कृष्ण म्हणाला, माते, मी माती खाल्ली नाही याबद्दल खात्री झाली ना तुझी? यशोदेला दिसलेले ते दिव्य रूप मावळले होते आणि खोडकर व्रात्य काना तिच्या कडेवर होता. यशोदा हसली आणि त्याला जवळ घेऊन म्हणाली, तुलाच माहीत बाबा. बरं, पण पुन्हा असं करू नकोस. श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्याचे, त्याच्या बाललीला निरखण्याचे हे भाग्य नंद यशोदेला पूर्वजन्मात केलेल्या तपामुळेच लाभले होते. पूर्वी नंद हा अष्टवसूंमध्ये परमश्रेष्ठ असा द्रोण नावाचा वसू होता. देवकी त्याची पत्नी धरा होती. त्या दोघांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडे श्रीहरीच्या ठिकाणी उत्कट भक्ती निर्माण होण्याची आणि त्याच्या बालरूपाच्या दर्शनाची मागणी केली. प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. मग द्रोण आणि धरा नंद आणि यशोदेच्या रूपात जन्माला आली. श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाचा वर सत्य करण्यासाठी केवळ आपले बालरूपच दाखवले नाही, तर आपल्या बाललीलांनी नंद यशोदेला अपार असा आनंद दिला. त्याबरोबरच साऱ्या गोकुळालाही मोहवून टाकले. गोकुळातल्या कोणत्याही घरी जावे, दही दूध लोणी फस्त करावे, शिंकाडी तोडावी, गोपींच्या घड्यावर खडे मारून ते फोडावे,
कोणाची रवी पळव तर कोणाची वासरे सोडून दे असा उच्छाद मांडावा हे तर कृष्णाचे रोजचे कामच. एकदा तर त्याने एका गोपीची वेणी आणि तिच्या नवऱ्याची दाढी यांची गाठच मारून ठेवली. गोपी तक्रार घेऊन यशोदेकडे यायच्या, पण ती कानाला रागवू लागली की पुन्हा म्हणायच्या, जाऊ दे ग यशोदे, पोरच आहे ते. आम्ही तक्रार करतो खऱ्या, पण एक दिवस जर हा नाही दिसला तर जीव उडून जातो ग आमचा. मारू बिरू नकोस बाई त्याला. तक्रारीच्या निमित्ताने तुझं हे जगावेगळं बाळ आम्हाला सारखं पाहायला मिळतं, हे आमचं भाग्यच आहे. यशोदेला काय करावं हेच कळत नसे. लाडक्या कृष्णाला कुठे ठेवू आणि कुठे नको असे तिला होऊन जायचे. मग ती त्याला कुशीत घेऊन दूध पाजण्यात आणि त्याच्या रुपड्याकडे डोळे भरून पाहण्यात मग्न व्हायची. कथा दुसरी. नलकुवर आणि मणिग्रीवाचा उद्धार. रम्य पहाट झाली. पक्षी किलबुलू लागले. गोकुळाला जाग आली. दारोदार सडा समार्जन झाले. गवळणींनी गाईगुरांना चारा घातला. यशोदा मैयाही जागी झाली आणि उरकून कामाला लागली. तिने घुसडण मांडले. त्या तालातच ती गाऊ लागली.